नाईक नाईक ना जय बाप्पा. नमस्कार मंडळी, स्वाती उन्होने ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आता हे जर तुम्हाला मी दाखवते तर अचानक सकाळी सकाळीच असा नंदीचा आवाज आला. म्हटलं बऱ्याच दिवसांनी तो आला होता. म्हटलं चला आज शूट करून घेऊया, कारण अशी जी गावाकडची प्रथा आहे ना ती आपल्याला बघायलाच मिळत नाहीत. आणि बऱ्याचशा ज्या पहिल्या आपल्या जुन्या प्रथा होत्या ना त्या बऱ्याचशा संपत आलेल्या आहेत. वासुदेवाचे असू देत किंवा ह्या नंदीच्या असू देत. पण त्याच्यामुळे एक वातावरण वेगळं होतं, मुलांमध्ये उत्साह वेगळा असतो बघा. मुलांना पण एक बघायला मिळालं पाहिजे की हे असं पहिला होतं आणि असं असायचं. आणि बरेच लोक यावर विश्वाससुद्धा ठेवायचा. असेल की नाही ते देवालाच माहिती, आपण त्याच्यावर सोडून देऊ. कारण अंधश्रद्धा म्हणू पण शकत नाही, कारण बऱ्याच लोकांनी त्याच्यावर अगोदर केलेलं आहे. म्हणजे अगोदरचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवून सगळं करायची. त्यामुळे अंधश्रद्धा पण म्हणू शकत नाही किंवा विश्वास आहे असं पण म्हणायचं नाही. जे आहे ते देवालाच माहिती. पण जे पण आहे ना ते खूप छान आहे आणि खूप गोड आहे. आणि आता ते बघायला खूप छान वाटतं बरं का. आणि आपल्या ज्या ज्या प्रथा आहेत त्या मुलांना पण पहिल्या ज्या जुन्या काही ज्या गोष्टी घडायच्या त्या मुलांना पण बघायला मिळाव्यात म्हणून मी शरूला घेऊन गेले. तो उभा राहिले होते आणि आम्ही मस्त हे सगळं त्यांचं बोलणं ऐकत होतो. आणि मजेशीर पण असतं, ऐकायला मजा पण येते बरं का. आणि बघायला पण खूप छान वाटतं. तर आज ना मी हे पार्सल ऑर्डर केलेलं आलं होतं. आणि मेन काय माहिती आहे की खूप दिवस झालं माझं चाललेलं की टी व्ही समोर काहीतरी असावं, म्हणून ह्याच्यासाठी मी काही ना काहीतरी ऑर्डर करायचा विचार करत होते. पण आता शरूचा बड्डे पण होता, त्याच्यामुळं मी त्याच दिवशी मला आदल्या दिवशी हे संध्याकाळी म्हणजे दुपारी वगैरे काहीतरी रिसीव्ह झालेलं आहे 3-4च्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर मला शरूचा बड्डे आता दुसऱ्या दिवशी आहे. आणि ह्या घाई गडबडीत मला हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे घरी कोणच नाही, त्यामुळे मी फक्त त्याचे खिळे मुळे वगैरे जे आहेत ते फक्त अटॅच करून ठेवलेले आहेत. आणि भिंतीवर लावायचं काम जेव्हा शरूचे बाबा येतील किंवा आजोबा मामा कोणी येतील त्यावेळेला लावल्यानंतर हे बघा हा पूर्ण व्ह्यू असा दिसतोय. आणि खूप छान दिसतंय ना. मी जास्त काही त्याला डेकोरेट वगैरे केलेलं नाही, म्हणजे शोपीस वगैरे जास्त काही ठेवलेलं नाहीत. तेवढंच जे पण आहे आपल्या घरात तेवढं ठेवलं आहे, जास्त काय मी आणलंच नाही. फक्त ही साईडची बुद्धांची मूर्ती होती ती एक मी घेतली होती आणि हे वेली तेवढ्या घेतलेल्या आहेत. बाकी शरूची खेळणी वगैरे तीच ॲडजस्ट केलेले आहेत. आणि आत्ता व्लॉग चालू होते आपला तो म्हणजे शरूच्या बड्डेचा व्लॉग. तावी श्रीजीत बड्डेचा स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. हां बड्डे आणि बाहेर पडायला लागलाय पाऊस. हो का, पाऊस पण बघा आधी बाहेर पाऊस पडायला लागलाय. आता डेकोरेशनचं काय होणार काय माहिती, का घराला डेकोरेशन म्हणून आल्यावर करायला लागते काय माहिती, टेन्शन आले आज. हो का, बाहेर पाऊस पण भरपूर पडायला लागलाय बघा. हो का, पाऊस पडायला लागलाय. आता शरूचा बड्डे कसा होणार, कशी तयारी करायची सांगा. बघा शरूची मम्मी ना बीन्स चिरते, बीन्स कापते. इथं शेंगा, फ्लावर, कांदा, गाजर, सद्गुरु कृपेने पाऊस येऊन बंद येऊन काय जायचं आमची इच्छा. काय पडायचं ते पडू दे, परत सगळं कोरडं व्हावं. इकडं चालल्यात पुऱ्या करायच्या, शरूच्या बड्डेची तयारी. इकडं पुऱ्या बघा एवढ्या पुऱ्या केलेल्या आहेत. आणि मगाशी व्हिडिओमध्ये पाऊस येत होता, आता बघा सगळा पाऊस गेलेला आहे. त्यामुळे सगळीकडं मस्त आता वाटायला लागलं आहे ना. इथं पुऱ्या काढायच्या चाललेल्या आहेत. या पुऱ्या खायला हां इथं तळण काढून ठेवलेलं आहे. सगळा पसारा दिसतोय व्हिडिओमध्ये पण गडबड असल्यामुळं. आता इथं वाटप भाजायचं चाललंय.
बघा इथं सगळं मिक्स भाजीचा मसाला सगळा करून ठेवलाय. ते सगळं करायचं. गॅस बारीक आहे, त्याचं बारीक असल्यामुळं भाजायला लय वेळ लागतो. ते नुसतं तडतड मी म्हणते याला झाकून ठेवावं, जरा झाकलं की जरा. सगळी तयारी झाली. केक यायला लागलेला आहे, सगळं यायला लागल्यावर मेहंदी काढली का. तर सगळी तयारी होत आली जवळपास 5 साडेपाच मला वाटतं होईल, 5:30पर्यंत जवळपास नाही नाही. आता 5 4:30 वाजलेले आहेत, 5:30पर्यंत सगळं होईल. सर्व झोपलेलं आहे आरामात. आणि ही दोघी चिल्लर काय झोपलेली नाहीत, त्यांना झोप येत नाही अजिबात. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवली, थांबा. हिला कवर घातले. आता हिला पण पाऊस लागणार नाही, किती पण पाऊस येऊ द्या, टेन्शन नाही आता. चला आता मस्त तयार झाले. दिवसभर काही शूट करता आलं नाही, तर सगळं आपण दाखवतो. बघा ताट तयार करायचं चाललंय इथं. तुम्हाला आता पहिल्यांदा दाखवते स्वयंपाक कसा केलाय आणि काय काय केलाय ते. बघा इथं केलेली आहे मिक्स व्हेज भाजी. मिक्स व्हेज भाजी केलेली आहे आणि बाकी सगळं तयार आहे. सगळं तयार आहे. हा मामा आलाय, ब्लॉगिंग आहे चालू. तर मामा आलाय. हे सगळं बघा सामान सगळं असंच पडलेलं आहे. फक्त आता जेवणाच्या टायमिंगला सगळं वरती जाईल. मेन म्हणजे डेकोरेशनची सगळी तयारी वरती चालू आहे. आणि ऐन त्यावेळेस डेकोरेशनचं सगळं टायमिंग सगळं मॅनेजमेंट फिसकटलंय. म्हणजे 7:30ला सांगितलेलं सगळं, म्हणजे आम्ही स्टार्ट करणार होतो पण डेकोरेशनवाला आला नाही. म्हणजे जे सांगितलेलं आहे त्यांनी नाही म्हणून सांगितले, ते आले नाहीत. त्याच्यामुळे आता 8:30ला आमचं सगळं होणार आहे आणि सगळे 8:30ला कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. तर माझा पूर्ण लुक पण बघून घ्या कसा वाटतोय तुम्हाला. सगळं आवडलेलं आहे, तुम्हाला पुढे दिसेलच पूर्ण ब्लॉग मध्ये. डायपरवाली बर्थडे गर्ल, बर्थडे बॉय गर्ल झाली नुसती आज. कशी डायपरवर फिरते बघा, उगी उगी नागी नागी. ए उगी नागे. मामाने गाडी किती छान घेतली. हो हो हे बघा मामाने घेतली ट्रेन. कोणाची ट्रेन आहे ही? आणि नंबू फिरतोय ट्रेन घेऊन. आले आले आहा आता बंद करतोय होय. काय बंद केलतोय म्हणा. नाही नाही तसं नाही. ऐक इथं आवरून बसले कशी मोबाईल बघत. अय हाय करा. कशाला काय आहे आपल्यात सांग, काय सांग ना. काय हा शरूचा वाढदिवस आहे. कशी तयार झाली बघा. बर्थडे गर्ल हीच वाटायला लागली आता. हा कसा दिसतोय आमच्या बाळाचा लूक ते पण सांगा. माझा बर्थडे बॉय कशा झालाय तयार. वा बाबा बाहेर गेले, येत आहेत. हो सगळं मॅनेजमेंट चुकलं ह्यावेळेस, पण काय आता इलाज नाही त्याच्यावर. बड्डेच्या दिवशी एवढा मूड गेला ना, खूप जास्त मूड गेला. सगळ्यात महत्त्वाचं तर धास्ती होती ते म्हणजे पावसाची. आणि पाऊस कसं तरी ऐन त्यावेळेस येऊन परत उघडला. पण झालं काय, आम्ही ज्या डेकोरेशनवाल्याला अगोदर सांगितलं होतं ते डेकोरेशनवाले काय आले नाहीत. त्यांचं म्हणणं की कन्फर्मेशन दिलं नव्हतं. आम्ही त्यांना सांगितलं होतं पाऊस जर नसेल तर कन्फर्म आहे असं करून, आणि ते झालंच नाही. आणि त्यांनी ऐन त्यावेळेस नाही म्हणून सांगितल्यानंतर आम्ही एवढे डेकोरेशनवाले शोधले की काहीच नाही झालं. आणि त्याच्यानंतर 9 वाजले आम्हाला, जवळपास 9 साडेनऊच्या दरम्यान आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला घेतला. आणि त्याच्यामुळे बरेचशी लोक आली नव्हती आणि बड्डेचा एवढा मूड गेला ना, खूप जास्त मूड गेला. आणि मला असं वाटायला की माझीच घोडचूक झाली. एवढ्याच्या बड्डे डेकोरेशनला 3,500 रुपये तर घातलेच आणि वरून ते अर्धा तास पण ठेवता आलं नाही. अर्धा 1 तास ठेवला असेल, अर्धा पाऊण तास फक्त आम्ही ओवाळलं आणि नंतर बाहेरच गेलो खालीच, असं झालं. त्याच्यापेक्षा आमच्या रूममध्ये छान हॉलमध्ये झाला असता बड्डे असं वाटायला लागलं परत. पण जाऊ द्या, सगळ्याच गोष्टींचं ना अगदी विकत अनुभव घ्यायचे चाललेत आमचं, की बाबा काय करता येईल किंवा काय. ज्याला सपोर्ट नसतो ना त्या लोकांचं असंच असतं. ज्याला कुणाचंच काही सपोर्ट भेटत नाही किंवा काय एकटं करत असतं त्यांना धडपडतच पुढं जावं लागतं. आणि आमचं असंच चाललं आहे, कुणाचं काही सपोर्ट नसल्या करणारं मग आपणच सगळे धडपड करून अनुभव घेत पुढं जायचं चाललं आहे. तर असंच त्याला कुठल्या पण गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय त्याला म्हणजे भले आपल्याला त्या गोष्टीचा थोडासा त्रास होतो किंवा त्याच्यामुळं आपल्याला थोड्याशा पैशांची झळ सोसावी लागते, पण जाऊ देत. अनुभव हा कधी पण आपल्या गाठीशी असलेला बरा, जेणेकरून पुढच्या वेळेस विचार करूनच आपण निर्णय घेऊ असं आहे.
पण जाऊ द्या, काय का असं ना, थोड्या वेळापुरतं का होईना पण छान वाटलं. उजेड पण कमी असल्यामुळे फोटो आणि व्हिडिओ अजिबात व्यवस्थित येत नव्हते, त्यामुळे विशेष फोटोसुद्धा इथं व्यवस्थित काढता आले नाही, सगळे अंधारातले वगैरे फोटो निघालेत. तर अशा प्रकारे होता बड्डे सेलिब्रेशन. खरं तर मला परत असं वाटायला की मी उगीच बड्डे मोठा करण्याचा विचार केला, कारण मला 5वाच बड्डे असा पहिल्यापासून विचार केला होता 5वा बड्डे मोठा करेन. पण अचानक मन बदललं आणि म्हटलं चला आता आज आहे आपण ह्या वर्षी आपल्या गावाला, तर सगळेजण आहेत आणि करूया बड्डे सेलिब्रेशन, म्हणून हा विचार केला आणि तो सगळा प्लॅन फिसकटला. पण जाऊ द्या, जे पण झालं ते म्हणायचं आपला अनुभव देण्यासाठी झालं आहे आणि त्याच्यासाठी स्वामींनी असं काहीतरी घडवत असतील. तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन होतं. त्याच्यानंतर मी जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही, कारण एवढा खूप जास्त लेट झालेला, त्यामुळे सगळ्यांना जेवायला पण खूप जास्त उशीर झालेला. त्यामुळे पुढचं जेवण वगैरे काहीसुद्धा करताना व्हिडिओ माझा शूट झालेला नाही. कुठला तरी मग दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केला आणि तो पण झालेलाच नव्हता व्हिडिओ शूट. त्याच्यामुळं जास्त काय मला तुम्हाला ह्या बड्डेविषयी शरूच्या काहीच दाखवता आलं नाही. फक्त शरूला मामाने हा जो ड्रेस आहे तो मामाने घेतला नाही त्याच्या बड्डेला, आणि आम्ही कानातले बाली घेतली त्याच्या बड्डेला, आणि ती तुम्ही बघितली ती गाडी घेतलेली स्पेशल मामाने घेतली होती. वारक्या मामाने छोटी एक गाडी घेतलेली. असं सगळं घेतलेलं. तेवढंच मुलांचे लाड असतात, जेवढं लहान असतात तेवढंच आपले हे सगळे लाड असतात, बरोबर की नाही. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sharvil. Happy birthday to you. असा होता शरूचा साधा सिंपल बड्डे. खरं तर खूप मोठा, म्हणजे तशा मानानं मोठाच होता, आणि आम्ही पहिला बड्डे तर अगदी घरातच केला होता. फक्त माझ्या माहेरचे सगळे लोक आले होते आणि तेवढाच बड्डे केला होता, बाहेर पण वगैरे काही केलं नव्हता. त्यामुळे ह्यावेळेस थोडा विचार होता पण तो पण फसला. पण ठीक आहे, जाऊ द्या. तर कसा वाटला तुम्हाला शरूचा बड्डे आणि हा छोटासा माझा व्लॉग, तर कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे एक सरप्राईज व्लॉग तुमच्यासाठी येत आहे, खूप छान आहे, तो पण बघायला विसरू नका. तर चला सर्वांना बाय बाय.